वावे आराध्य भगत यांच्याकडून 100 रुपये आणि जयदीप भगत यांच्याकडून 500 रुपये अर्थात 500 अशोक पाटील यांच्याकडून। सामना सुरू झाला मैदान क्रमांक 1 साठी आणि लगेच सामना सुरू होतोय मैदान क्रमांक 2 साठी। लाईनमन ना ते लाईनमन चला ना मैदान क्रमांक 2 ला क्रमांक 2 साठी लाईनमन चला प्लीज। वनदेव पाल्हे सेमीफायनल मध्ये पात्र ठरलेला आहे। आता मात्र मैदान क्रमांक 1 आणि मैदान क्रमांक 2 याच्यामधून येणारा संघ अर्थात सेमीफायनल मध्ये जाणार आहे। भावेश चढाईसाठी आणि तेजस क्रमांक 1 वर देखील आपण पाहतोय 0-2 असा गुणाफलक। झिरो 2 पुन्हा एकदा सौरभ तुंतुणे 5 वाजता एक चढाईसाठी येतोय। नक्कीच आता मात्र आपण क्वार्टर फायनलचा हा 3रा आणि 2 वरील 4था खूप वेटेजचा सामना आहे, कारण प्रत्येकाला आपलं कौशल्य तर दाखवायचंच आहे। बोला सामनाधिकारी चला मैदान क्रमांक 2 साठी सतीश भगत गुणलेखर सर तिकडे हेचा ना सामनाधिकारी चला ना तिकडे पंच द्या ना सर राऊत सर। सामनाधिकारी चला मैदान क्रमांक 2 कडे। आता मात्र थर्ड रेड साठी जिग्नेश मानकर। या अगोदरच्या 2ही छड्यांमध्ये आपण पाहिलं जिग्नेश मानकरचा जबरदस्त खेळ। तिकडे मैदान क्रमांक 2 साठी साहिल आणि साई आणि सनी सुंदर तिकडे 100 रुपये। सनी आपल्यासाठी सुद्धा बोनस प्लस पॉइंट साठी 100 रुपये। निनाद मांजरेकर सामना मात्र मैदान क्रमांक 1 वर आपण पाहतोय 1-3। आणि सौरभ तुंतुणे आपल्यासाठी पुढच्या पकडीसाठी आपण यशस्वी पकड एखादी घेतली तर स्वप्नील तुंतुणे यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस। अमित म्हात्रे चढाईसाठी येतोय अर्थात 1-3 असा गुणफलक मात्र आपल्या समोर लागला। ऑलराऊंडर भूमिका सौरभच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी केली जाते। तिकडे सुद्धा सनी आणि साहिल आपल्यासाठी निनाद मांजरेकर यांच्याकडून बोनस प्लस पॉइंट साठी 100 5 वर्ष एक बोनस लाईन मात्र त्या ठिकाणी नाही। 1-1-1 अशा पद्धतीची साखळी असल्या कारणाने मात्र त्या ठिकाणी गुण मिळवणं थोडंसं कठीण मात्र होऊन जातं। पुन्हा एकदा आम्ही थर्ड रेड लक्षात घ्या, गुण मिळवायचाच आहे। आता 5 मध्ये गुण तर मिळवायचाच आहे आणि नक्कीच इथे आपण जिग्नेश मानकर एक मध्यम उंची लाभलेला खेळाडू आहे, मध्यम उंची लाभलेला खेळाडू आहे। काहीशी चलाखी मात्र या ठिकाणी नक्कीच आपण जिग्नेशच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि गुण मिळवण्याचा दावा मात्र या ठिकाणी करतो। आणि इथे मात्र थर्ड रेड इकडनं सुद्धा थर्ड रेड भावेश चढाईचा बादशाह म्हणून खऱ्या अर्थानं तळ संघामध्ये
आपलं कार्य पार करणारा भावेश मात्र चढाईसाठी येतोय 6 वाजता स्ट्राईक. मात्र आता कशा पद्धती सौरभ आपल्यासाठी चिंतक देखील तेवढ्याच तयारीने आपला एक चषक घेण्यासाठी मात्र कोणताही चिंतक या ठिकाणी आपल्या चषकासाठी हात घालणार. सहाणगुठी आणि तळच्या बाजूने 4, सहाणगुठीच्या बाजूने 3 गुण. आता मात्र पुन्हा इकडे 1 गुण आणि मुल्या मात्र त्या ठिकाणी कशा पद्धतीनं चेहऱ्यावरील जर भाव पाहिजे. आता मात्र 0-4 4 गुणांवर दोनही संघ आहेत. इकडे मात्र 5 खेळाडू आहेत. अमित मात्र चढाईसाठी येणार. खेळ मात्र बहरत जातोय, खेळ मात्र फुलत जातोय आणि अर्थात या सामन्यामध्ये खेळ हा फळदायी ठरणारा म्हणजे एक काहीतरी बक्षीस मात्र आपल्या संघासाठी मिळणार. मग रोख रक्कम असेल आणि आकर्षक चषक असेल ज्या दानशूर व्यक्तिमत्वांच्या मात्र पुन्हा एकदा सौरभ चढाईसाठी. 32 संघांची भरणा असलेली ही कबड्डी स्पर्धा मात्र आता काहीच वेळात या ठिकाणी सांगता समारोपाकडे वळणार. सुंदर गतीने या ठिकाणी सामने मात्र खेळले गेले. एक चांगली प्रगती मात्र घेतला. लक्ष नव्हतं भक्ष मात्र केलं ते अर्थात सौरभ नाही. अरे 100 तेच वाढवलं. अर्थात आपल्या एक चाणाक्ष खेळीसाठी राजन पुन्हा एकदा सौरभ. चार 5 गुणफलकाकडे आपण पाहतोय. सुंदर अशी व्यवस्था अर्थात मॅनेजमेंट, कारण आपल्या नजरेसमोर हा गुणफलक राहतोय. खेळाडूंना देखील पाहायला मिळतोय, प्रेक्षकांना देखील पाहायला मिळतोय की सगळ्यांनाच. अमित पाटील आता मात्र चढाईसाठी. मात्र आता अमित अधिकारी आहेत 7-5 गुणांवर अवलंबून आहे. लगेच इकडचे तिकडे झाले आणि मात्र पिछाडी यायला काही लागला नाहीये. पण आता मग वनदेव पाले सेमीफायनलचा पहिला सामना. तिकडे क्वार्टरचा शेवटचा झाला. आता मात्र आम्ही येणार का? आता आम्ही येणार की थांबणार? येणार की थांबणार? क्या बात! देव भावेश मात्र एक गुणचा पुरा भावेश. आता मात्र पुन्हा एकदा पकड होणार की भावेश. आता मात्र 2 गुण. आता मात्र इथे अतिघाई संकटात नाही. मात्र 2 गुण प्रतिस्पर्धी संघाला गेले आणि भावेशने मात्र आपला खरा खेळ या मैदानावर व्यक्त केला. अर्थात आपल्या समोर म्हटला पुन्हा एकदा यशस्वी कबड्डीचा चढाई पाहत राहता. जिग्नेश मानकर मात्र चढाईसाठी जातोय. गुण मात्र मिळवणार का? परंतु नाही. यशस्वी सामना 7-9 असा गुणफलकांवर. इथे आता किती गुण म्हणजे 2 अधिक 2 म्हणजे 4 गुण श्रीगणेश. आणि इकडे मात्र सहाणगुठी संघ आहे. मिळवायचं आहे दोघांनाही, कमवायचं आहे दोघांनाही. कारण चषक आपल्या गावामध्ये घेऊन जायचं, आपल्या मंडळामध्ये घेऊन जायचं, आपल्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे. आणि आता पुन्हा एकदा सौरभ तिथे मिळवणार का? आणि क्या बात आहे.
8-13 अजून देखील संधी मात्र सहानुभूती संघाला अजून देखील संधी मात्र संधीचे दरवाजे मात्र उघडे आहेत. मात्र आता तळ संघ काहीशा गुणांनी आघाडीवर आहे. ते मात्र तेवढ्या कालावधीमध्ये टिकवून ठेवायचं आहे त्यांना आणि सहानुभूतीला मात्र टिकून आणायचं आहे. सहानुभूतीला मात्र ओढून आणायचं आहे. मात्र सौरभ त्यामध्ये चढाईमध्ये सौरभ मात्र परतला. काहीसा आपल्या संघाला युटर्न अमित पाटीलच्या माध्यमातून निश्चितपणे मिळाला असेल. भावेशनं देखील उत्तम खेळी या सामन्यामध्ये केली आणि काहीसे 1-2-2-1 असे गुण मिळवत नक्कीच आपल्या संघाकडे अजून काही गुण मिळवण्याचा मात्र एक प्रामाणिक प्रयत्न केला. तिकडे मात्र 7 गुणांवर वडाव संघ आहे. 12 गुणांवर मात्र त्या ठिकाणी आपण पाहतो बोनस गुण इथे मात्र भोंगा वाजला तिसरी चढाई भावेशची. परंतु टिकवणं फार कठीण आहे आणि ही जबाबदारी अर्थात तळवर असणार आहे. पण इकडे मात्र सौरभ अगदी फ्रीली प्रयत्न करणार आहे आणि सुंदर पकडीचा प्रदर्शन तळ संघाकडून. क्या बात. 9-15 आता मात्र अजून काही संधी मात्र या ठिकाणी उपलब्ध होणार का सहानुभूती संघासाठी. 15 गुणांवर मात्र आता निर्विवादपणे एक सामने अर्थात राबा मारताना अक्षयने अनेक वेळेला आपल्या संघाकडे वळवण्याचा प्रयत्न मात्र केला होता. आज मात्र ह्या सामन्यामध्ये अर्थात क्वार्टर फायनलमध्ये अक्षय अशा पद्धतीचा खेळ करणार का आणि आपल्या हितचिंतकांची शाबासकी मात्र मिळवणार का या सामन्यामध्ये. कुठेतरी जड पारडा होतोय ते श्री गणेश तळे या संघाचं. कवी खुशी कवी गाम. इकडे मात्र खुशी आहे, इकडे मात्र गम. अशा पद्धतीचा सामना मैदान क्रमांक 1 वर खेळला जातो. तिथे मात्र 7-15 इकडे 9-15. सहा गुणांची आघाडी आहे. वाजला करायचाय जिंकायचाय न्यायचा. सामना संपला शेवटची 5 मिनिटे आणि 6 गुणांची आघाडी होती. त्याच्यामध्ये अजून एकाची भर पडली म्हणजे 7 गुणांची झाली. आता जवळपास आपण 9-17 असा फरक पाहतो आणि 4 मिनिटे शेवटची. तिकडे 7-17 मैदान क्रमांक 2 वर 7-17. चला सेमीफायनलचा पहिला सामना रणसंग्राम नागाव वर्सेस वनदेव पाले मैदान क्रमांक 1 साठी आपण तयारी करायचं आहे आणि लगेचच मैदान क्रमांक 2 वर त्या ठिकाणी सेमीफायनलचा दुसरा सामना खेळण्यात येईल. 2 वर दुसरा सेमीफायनलचा सामना मध्ये खेळवण्यात येईल. मैदान क्रमांक 1 वरील विजयी संघ आणि मैदान क्रमांक 2 वरील विजयी संघ लगेचच मैदान क्रमांक 2 वर त्या ठिकाणी सुरू होणार आहे. म्हणजे विजयी संघ मैदान क्रमांक 2 आपण जागेवर थांबायचा आहे आणि मैदान क्रमांक विजयी संघ 1 आपण 2 वर जायचं आहे. म्हणजे लगेच आपल्याला दोनही सेमीफायनल सोबत सुरू करता येतील. एक विजयाच्या बाजूने वाटचाल मात्र सुरू ते अर्थात श्रीगणेश आशा आणि निराशा अशीच किरण मात्र अर्थातच तळ संघाच्या बाजूनं आपण जात असताना पाहतोय. भावेश पुन्हा एकदा सुंदर अशी आपण हेअर कट देखील पाहतो भावेशची. भवन शेळके
आराम से आराम से आराम से. चला मैदान क्रमांक 2 वरील सामने पार ठरला तो म्हणजेच गावदेवी वावे. अभिनंदन. चला वावे आपल्याला तिथेच खेळायचं आहे आणि मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना जय हनुमान सहानुभूती वर्सेस श्री गणेश तळ.